आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो आहोत वसमतमध्ये आणि माझ्या समोर आहेत इंजिनियर ओमप्रकाश दारेवार सर, की मागच्या 30 वर्षांपेक्षा जास्त त्यांचा या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतला अनुभव आहे. विशेषतः रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, त्यामध्ये त्यांची विशेष स्पेशालिटी आहे. आणि इतकं अनुभवी व्यक्तिमत्व जेव्हा समोर असतं तेव्हा मला खरंच असे वेगवेगळे प्रश्न विचारायचे की जे बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्म ज्याच्यासाठी आहे, की जेणेकरून येणाऱ्या भविष्यातल्या तरुण इंजिनियर्सला आपल्याकडून काही मार्गदर्शक सूत्र मिळतील आणि जी येणाऱ्या त्यांच्या पिढीसाठी फार महत्त्वाची ठरतील. सो आपण आजच्या चर्चेला सुरुवात करूया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुमचं शालेय जीवन, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? आणि मगाशी जो तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा किस्सा सांगितला ते म्हणजे सरकारी नोकरी हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. तर ती सरकारी नोकरी पूर्ण होण्याचं स्वप्न दाराशी असताना त्या दारातनं ते परतून आले, ते पण आम्हाला एकदा ऐकायचंय. तर हे सगळ्याबद्दल काय सांगाल? माझं शालेय शिक्षण वसमतला झालं. बरं. बहिर्जी शाळेत. ओके. 11वी-12वी नांदेड सायन्स कॉलेजला झालं. इंजिनिअरिंग मी पुसदला केलं. VRS ला मल्टी स्टोरी डिझायनिंग केलं. JJ स्कूल ऑफ आर्टला इंटेरियरचं केलं. क्या बात आहे. आणि मला कधीच हे नव्हती की मी दुसऱ्या ह्याच्यात जाऊ. बरोबर. जेव्हा मला गव्हर्नमेंटला वॉटर सप्लायला नांदेडला लागलं होतं, पण मला प्युअर सिव्हिलच पाहिजे होतं. अच्छा. त्याच्यामुळे मी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आलं. क्या बात आहे. सो तुम्ही JJचे विद्यार्थी आहात, इतके वर्ष काम करताय, इतक्या वर्षाचा अनुभव आहे, म्हणून तर तुम्हाला विशेषतः पहिल्याच प्रश्नामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग मधला असं विचारायचं आहे की हे फील्ड फार क्रिएटिव्ह आहे. प्रत्येक वस्तूची निर्मिती करताना तुमच्या कल्पनाशक्तीला खूप मोठा वाव असतो आणि तुम्ही तर स्वतः त्यातले इथं क्रिएटिव्हिटीला वाव आहे. प्रत्येक क्रिएटिव्हिटीला आपण स्वतः जरी मी पेंटिंग केलं तर मला कॅनव्हास घ्यावं लागेल, कलर वापरावं लागतील. बरोबर. मनातल्या माझ्या कल्पना मी लोकांच्या पैशाने सादर करतो, हे आनंद आनंद एक वेगळा. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे मी हे सिव्हिल निवडलं. बरोबर आहे. तर याच कल्पनेला किंवा याच तुमच्या कल्पनेला तंत्रज्ञानाची मदत कशी होते? तंत्रज्ञानाचा किती फायदा या सेक्टरमध्ये होतो, काय सांगाल? तंत्रज्ञानाचा जास्त पूर्ण फायदा होतो ना. आपण टेक्निकल पर्सन असल्यामुळे वेस्टेज जाऊ नये. बरोबर. आपण स्टीलचा यूज प्रॉपर करणार. बरोबर. आपल्या माहितीचा उपयोग आपण पूर्ण शिक्षणाचा करू शकतो, डिझायनिंगचा. बरोबर बरोबर. आणि स्ट्रक्चर हे ड्युरेबल देऊ शकतो. बरोबर. लाईफ त्याची वाढून देऊ शकतो. दुसरं, या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तर अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, टोटल अनस्किल्ड करणं धोकादायक आहे. पण अनस्किल्डला स्किल्ड करणंच आमचं काम आहे. सिव्हिल इंजिनियरचं ऍज अ कन्सल्टिंग इंजिनियर अनस्किल्डला स्किल्ड करणं आमचं काम आहे. बरोबर. ते आम्ही 30 वर्षापासून करतोय. बरोबर. दुसरं असं आहे की या फील्डमध्ये तुम्ही आता इतकी वर्ष काम करताय, तर रेसिडेन्शियल मध्ये विशेषतः मी तुम्हाला असा प्रश्न विचारणार आहे की रेसिडेन्शियल मध्ये कायम असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, मात्र प्रोजेक्ट तर आम्हाला क्वालिटीवाला हवाय. तर बजेट आणि क्वालिटी या दोघांची तुम्ही सांगड कशी घालता? नाही, बजेट आणि याचं घालताना आम्ही स्टोरीज विचार करतो की इथं किती स्टोरी बनणार, त्याच्याप्रमाणे स्टील डिझाईन करतो. बरोबर. त्याच्यामुळे बजेटेड होते. दुसरं, क्वालिटी कन्स्ट्रक्शन जर एखाद्या व्यक्तीला करायचं असेल आपल्या प्रोजेक्टवर, आपल्या साईटवर, तर चांगलं काम, दर्जात्मक काम करण्यासाठी तुम्ही काय महत्वाच्या टिप्स तुम्ही द्याल की या गोष्टी फॉलो करा, तुमचं काम नक्की चांगलं होईल? दर्जेदार काम करायसाठी पहिलं तर स्टील आहे, सिमेंट आहे. बरोबर. तुमची रेतीचं हे आम्ही हे करतो. बरोबर. तुम्ही जे ब्रिक्स वापरणार ते योग्य वापरा, हे करतो. बरोबर. ते अशा. आणि जो मुख्य मेसन असतो तो अनुभवी असावा. बरोबर. हे या महत्वाच्या गोष्टी. बरोबर. दुसरं, आता तुम्हाला स्वतःला 25-30 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. मी म्हटलं तसं म्हटलं तर रौप्य महोत्सव तुमचा झालेला आहे या क्षेत्रातल्या अनुभवाचा. तर या क्षेत्रात आता जे नव्याने तरुण इंजिनियर्स येणार आहेत, तर त्यांना तुम्ही काय एक अनुभवाची काय गुरुकिल्ली सांगा किंवा यशाचा मार्ग म्हणाल, सल्ला म्हणाल, असं काय द्याल तुम्ही? हे फील्ड खूप वास्ट आहे. बरोबर. आपण जेवढं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू तेवढं आपण लोकांना ते
हे करू शकतो. बरोबर. तुमचा व्यवसाय होते, लोकसेवाही होते, बरोबर. आणि तुमचे छंद तुम्हाला जोपासता येतात. एलिव्हेशन हे सगळ्यात टाकून, महत्वाचं हे आहे. टाकून, बरोबर. इंटेरियरचे हे देऊन बरोबर. आपला छंदही जोपासणं होतं, पैसाही मिळतो, लोककार्यही होते. तिन्ही कामं होऊ शकतात. असे फक्त एकमेव इंजिनिअरिंग मधलं फील्ड हे सिव्हिलच आहे. बरोबर आहे. पण त्यांना असा काय सल्ला द्याल की ही गोष्ट येताना घेऊन या क्षेत्रात उतरताना, तर तुम्हाला यश नक्की मिळेल? चिकाटी घेऊन यायचं. याच्यात आपण लोकांसाठी काम करायला ही जिद्द घेऊन यायची, तर तुम्ही इथं सक्सेस मिळवू शकता. बरोबर आहे. दुसरं आपण असं म्हणतो कायम की देश उभारणीमध्ये इंजिनिअरचा वाटा फार मोठा आहे, आणि ऑफकोर्स आहेच तो, कारण रस्ते असतील, पूल असतील, नवीन बोगदे असतील, मेट्रो, असे अनेक प्रकल्प इंजिनियर साकारत असतात. एखाद्या तालुका पातळीवर किंवा शहर पातळीवर इंजिनियर काय भूमिका बजावू शकतात तिथल्या पायाभूत सुविधा विकसित करण्यामध्ये? आता वसमतला जेव्हा मी आलो, इथे इंजिनियर लावायची पद्धतच नव्हती. बरोबर. आज एकही ग्रामीण विभागात एकही असं खेड नाही जिथं मी काम केलं नाही. तर 3 जिल्ह्यामध्ये पूर्ण मी काम करतो, आणि ही खरी गरज ग्रामीण विभागातच आहे. आपल्याला पुढे जायचं आहे तर ग्रामीण विभागाला पुढे न्यावं लागेल, त्यांना दर्जेदार कामं द्यावं लागतील. बरोबर, बरोबर. दुसरं, आता तुम्ही खरं म्हणलं तर असं म्हणू शकतो की हजारो प्रोजेक्ट केलेले आहेत, कारण तुम्ही तेवढ्या प्रोजेक्टवर स्वतः काम केलेलं आहे. तर इतक्या वर्षांमधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा स्वतःचा सांगू शकाल का, की जो करताना तुम्हाला पैसे तर प्रत्येक प्रोजेक्ट मध्येच मिळतात, पण आनंद, समाधान किंवा अभिमान वाटला की अरे हा प्रोजेक्ट माझ्या हातून झाला? नाही, माझे तर सगळेच प्रोजेक्ट मला खूप जास्त चांगले आवडते. बरोबर. पण तरी त्यातला एखादा आवडलेला, त्याच्यात काहीतरी वेगळं मी केलं, विशेष केलं, अवघड होतं पण मी पूर्ण केलं. प्रत्येक याच्यात विशेष असतेच ना. बरोबर. मी आजपर्यंत कोणतंच सेम दिलेलं नाही. बरोबर. कोणतेच एलिव्हेशनल डिझाईन पण सेम दिलेले नाही. बरोबर. प्रत्येक वेगळंच केलेलं. बरोबर. दुसरं, असं काम करताना अनेकदा अडचणी येत असतात. रोजच्या मितीला सुद्धा अनेक अडचणी येत असतात. तर एखादी असा प्रमुख अडचण किंवा आव्हान आठवतंय का, की जे अचानक उद्भवलं आणि त्यावर तुम्ही मात कशी केलीत त्या ह्याच्यावर? असा एखादा प्रसंग आठवतोय का? कन्स्ट्रक्शन करताना इथं ब्लॅक कॉटन सॉइल जिथं खूप जास्त असते, बरोबर, असे गिरगाव एरिया आहे, पारडी एरिया आहे, ह्या याच्यात असे प्रॉब्लेम येते. काही ठिकाणी कसं झालं होतं, कधीतरी पूर्वी तिथं विहीर तेन होती, बुजवली होती. अच्छा. मग तो दबायचा होता, मग तिथं राफ्ट टाकावं लागले मला. अच्छा. डिझायनिंग मध्ये फरक पडला. बरोबर. दुसरं, कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरुवात करताना रचना किंवा आराखडा किंवा प्लॅन फार महत्वाचा असतो, आणि त्या प्लॅन नुसारच ऑफकोर्स कन्स्ट्रक्शन होत असतं. तर त्या प्लॅनचं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मधलं महत्व काय सांगाल, प्लॅन या गोष्टीचं? नाही, प्लॅन असल्याशिवाय आपण कोणतंच प्रोजेक्टच नाही करू शकत. बरोबर. किंवा प्लॅनिंग स्टेजला काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून पुढे कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही? असं फ्री ओरिएंटेशन आहे, फ्री तुमचं पासिंग आहे. बरोबर. हेच तुम्ही काळजी, लाईट्स त्याचे फ्री मिळाले पाहिजे. बरोबर. आणि पुन्हा वास्तुशास्त्र प्रमाण झालं पाहिजे. बरोबर. आमच्या इंजिनिअरिंग साइड मध्ये आस्पेक्ट म्हणतो आम्ही. आस्पेक्ट हे वास्तुशास्त्राशी 100% हे आहेत. बरोबर. म्हणजे प्रत्येक वास्तुशास्त्राच्या याला मी इंजिनिअरिंग आस्पेक्ट सांगू शकतो की काय. हो, त्या बात आहे. दुसरं, बांधकामामध्ये जसं तुम्ही म्हणाला तसं स्टील आणि सिमेंट या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. तर मग ते स्टील निवडताना काय काळजी घेतली पाहिजे, की किंवा काय पॅरामीटर्स बघितले पाहिजेत, काय गुणवैशिष्ट्य बघितली पाहिजे स्टीलची, आणि मग ते स्टील आपण घेतलं पाहिजे आपल्या साईटवर? स्टीलची स्ट्रेंथ, त्याचं इलॉंगेशन, डक्टिलिटी, ह्या गोष्टी बघून स्टील घ्यावं लागेल. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही आपल्या आजपर्यंत कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? हे आयकॉन जेव्हापासून सुरू झालं, अगोदर SRJ होतं तुमचं, तर तेव्हापासून हे जे सेल आहे, 70% सेल हे माझाच आहे. क्या बात आहे. वा, हेच मला तुमच्याकडनं मुद्दामून ऐकायचं होतं, कारण आयकॉन स्टीलचे वसमत मधले खरे आयकॉन आता माझ्या समोर आहेत, की जे आयकॉन स्टील कायम प्रेफर करतात. तर आयकॉन मधली अशी काय खासियत वाटते तुम्हाला, की काय विशेषता वाटते जेणेकरून तुमचा इतका विश्वास आयकॉन स्टीलवर आहे? इलॉंगेशन चांगलं आहे. ओके. त्याची कन्सिस्टन्सी आहे, स्ट्रेंथची. ओके. बार मध्ये, वेट मध्ये कन्सिस्टन्सी आहे. ओके. या 2-3 महत्वाच्या, आणि सर्व्हिस चांगली आहे. तर आता मी त्या सर्व्हिसवरच येणार आहे. तर सर्व्हिस मध्ये तुम्हाला काय आवडतं, म्हणजे किंवा काय विशेष वाटतं सर्व्हिस मध्ये, की त्यांची कॉस्ट चांगली आहे, त्यांची डिलिव्हरी चांगली आहे, त्यांची अवेलेबिलिटी आहे, किंवा इथले डीलर आहेत, आमचा आयकॉनचा स्टाफ आहे? आयकॉनचा पूर्ण स्टाफच चांगला आहे. बरोबर. आणि हे कसं आहे, आज मार्केटमध्ये टाटा नंतर सेकंड मध्ये तुम्ही
हे स्टील आहे. बरोबर, क्या बात आहे. असं नंबर 1 तर नाही म्हणता येईल, पण टाटा नंतर हे आयकॉनचंच नाव आहे. क्या दुसरं राठी सरांशी कधी तुमचा संपर्क आला होता का, किंवा कधी त्यांच्याशी बोलणं झालंय का? तर राठी सरांचा अनुभव काही का त्यांच्याबद्दल काही सांगता येईल का? त्यांच्या मुलाशी हिंगोलीला भेट झाली. बरोबर. तर तेव्हा काय विशेष वाटलं किंवा त्यांच्याशी काय बोलणं झालं किंवा असं? तो यंग जनरेशनचा आहे, बरोबर सिव्हिल झालेला मुलगा आहे. बरोबर त्यामुळं म्युच्युअल अंडरस्टँडिंग चांगली राहणारच आहे. बरोबर क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर ओमप्रकाश दारेवार साहेब, आणि त्यांनी अगदी मोजक्या शब्दात खरं तर आपल्याशी संवाद साधला. पण त्यातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या, आणि त्यातली सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट जी या फील्डमध्ये जे नवीन इंजिनियर्स येतात त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, की घर हे सिमेंट, स्टील, वाळू, विटांनी बनत असतं. पण तुम्ही ही भिंत बांधताना तुमच्या मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये पाय रोवून उभे राहा आणि तुम्हाला यश नक्की मिळेल. सो हा तुमचा 30-35 वर्षांचा खरं तर प्रवास होता. तो 10-12 मिनिटात मांडणं फार अवघड होतं. पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या अनुभवाचे बोल विशेषतः सांगितले, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि आजपर्यंत तुम्ही अनेक प्रोजेक्ट, म्हणजे हजारो प्रोजेक्ट म्हटलं तरी वावगं नाही ठरणार, असे केलेले आहेत. पण येणाऱ्या आगामी काळात म्हणजे पुढच्या 20 वर्षात मी म्हणेन, जेणेकरून 50 वर्षाच्या सेलिब्रेशनला आपण पुन्हा एकदा भेटू आणि तुमच्याकडनं पुन्हा एकदा ऐकायला आवडेल नवीन प्रोजेक्टबद्दल. सो अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावे याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्स. धन्यवाद.